माझा मुंबई। तर वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला मुंबईत पाठिंबा मिळतोय। भायखळा, माझगाव येथील नागरिकांनी बंदला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलाय। परिसरातील दुकानं बंद ठेवून या बंदला प्रतिसाद दिला जातोय। तर भायखळा परिसरातली दृश्य आपण पाहतोय। या परिसरातील नागरिकांनी त्यांची दुकानं बंद ठेवून या बंदला प्रतिसाद दिलेला आहे। भायखळा, माझगाव परिसरात या बंदला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतोय। मुंबईच्या घाटकोपरच्या भीमनगर नाक्यावर वंचित बहुजन आघाडीने निदर्शनं केलेली आहेत। महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर ही निदर्शनं करण्यात आली आहेत। तर ठिकठिकाणी पोलिसांनी काही वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा पाठवलेल्या आहेत। काही पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याचाही आरोप होतोय। त्यासोबतच वंचित बहुजन आघाडीच्या या बंदच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आज मुंबईमध्ये काही भागात या बंदला प्रतिसाद मिळतोय। आपण आता दृश्य पाहिलेली होती। भायखळा, माझगाव या परिसरात अनेक दुकानं बंद ठेवण्यात आलेली आहेत आणि आता आपण घाटकोपरचे दृश्य पाहतोय। घाटकोपर परिसरात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनं केलेली आहेत। जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। तर वंचित बहुजन आघाडीच्या या महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद देत नाशिकच्या ग्रामीण भागातील मनमाड, नांदगाव, चांदवडमध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपापल्या आस्थापना बंद ठेवत या बंदमध्ये सहभागी होत या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे। नांदेडमध्येही या बंदला प्रतिसाद मिळतोय। सकाळी 10:30 वाजता ITI चौकात आंदोलनाला सुरुवात होणार आहे। या बंदच्या आवाहनामुळे ITI चौकात पोलिसांनी बंदोबस्त लावलाय। वंचित बहुजन आघाडीच्या बंदला समविचारी पक्षांनी सुद्धा पाठिंबा दिलाय। गेल्या 34 दिवसांपासून नीट पेपरफुटीवरून जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करतात आणि या विद्यार्थ्यांची अजून तरी सरकारसोबत चर्चा झालेली नाही। तर विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत आणि त्यामुळे आंदोलनाची कोंडी नेमकी कशी फुटते हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर ज्या प्रकारे या आंदोलनाला देशभरातून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतोय तेवढेच विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून जाणार